Welcome students, Standard 10th, Subject English, Topic Writing Skill. हॅलो फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीमधील एक महत्त्वाचा प्रश्न रायटिंग स्किलमधला न्यूज रिपोर्ट याचा अभ्यास करणार आहोत. इन आवर डे टू डे लाईफ वी रीड डिफरंट टाईप्स ऑफ न्यूज. आपण वर्तमानपत्रामधून किंवा टी व्हीवरून अनेक बातम्या वाचत असतो किंवा पाहत असतो. ह्या बातम्या कोणकोणत्या क्षेत्राशी संबंधित असतात तर एक स्पोर्ट्स, दुसरा आहे पॉलिटिकल, स्पोर्ट्स खेळ, पॉलिटिकल राजकीय, 3 इकॉनॉमिकल आर्थिक संबंधी, 4 एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक, 5वं फेदर म्हणजे हवामान किंवा आणखीन विविध प्रकारच्या बातम्या आपण वाचत असतो. जनरल इन्फॉर्मेशन. आता या न्यूज रिपोर्टबद्दल माहिती बघा. अ रिपोर्ट इज अ फॅक्च्युअल डिस्क्रिप्शन ऑफ ॲन इव्हेंट. एखाद्या घटनेचं अगदी फॅक्च्युअल डिस्क्रिप्शन, वर्णन म्हणजे रिपोर्ट. इन्सिडंट एखादी घटना असेल, प्रसंग असेल, दॅट हॅज ऑलरेडी हॅपन्ड की जो घडून गेलेला आहे. सेकंड, इट गिव्ज मोर इन्फॉर्मेशन इन अ फ्यू वर्ड्स. अगदी थोडक्या शब्दामध्ये अचूक अशी माहिती देणारा हा भाग आहे. नो स्पेस फॉर आवर ओपिनियन सजेशन्स. आपली मतं किंवा आपल्या सूचना किंवा आपला उपदेश सल्ला इथं कुठंही त्याला जागा नाही आहे. 4, देअर शुड बी मिनिमम 3 पॅराग्राफ्स. न्यूज रिपोर्ट लिहित असताना कमीत कमी 3 पॅराग्राफ आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. बिगिनिंग, मिडल ऑफ द रिपोर्ट अँड कन्क्लुजन अशा स्वरूपामध्ये आपल्याला परीक्षेला हा प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे. व्हाईल रायटिंग दिस न्यूज रिपोर्ट we have to consider the points given. बघा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. यूज पास्ट टेन्स, भूतकाळामध्ये हे रिपोर्ट लिहावा कारण ही आधी घटना घडलेली आहे. यूज थर्ड पर्सन, ही, शी, इट, दे म्हणजे तृतीयपुरुषी शब्दांचा, प्रोनाऊनचा वापर करावा. तिसरा आहे यूज पॅसिव्ह व्हॉइस, जास्तीत जास्त पॅसिव्ह व्हॉइसचा वापर करावा. कर्मणी प्रयोगचा वापर करावा. इन्क्ल्यूड्स कोटेशन्स फ्रॉम की पीपल. एखादी व्यक्ती असेल त्या घटनेशी संबंधित तर त्यांनी दिलेले त्यांच्या तोंडचे एखादं कोटेशन्स असेल तर कोटेशन्स लिहायला हरकत नाही. हॅलो फ्रेंड्स, टुडे इन दिस क्लास वी आर गोइंग टू स्टडी टॉपिक फ्रॉम स्टँडर्ड 10th and the subject is English. Today we are going to discuss one of the most important topic is news report and it is for 5 marks. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीचा एक महत्त्वाचा रायटिंग स्किल मधला लेखन या विभागातला टॉपिक पाहणार आहोत आणि या टॉपिकचं नाव आहे न्यूज रिपोर्ट. हा न्यूज रिपोर्ट जो आहे तो परीक्षेसाठी आपल्याला 5 मार्क्सला विचारला जाईल. मग विद्यार्थी मित्रांनो, न्यूज रिपोर्ट लिहायचे असेल तर त्याचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं असेल, म्हणजेच हा न्यूज रिपोर्ट लिहित असताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि त्यानुसार मार्किंग स्कीम दिलेली आहे. हा प्रश्न आपल्यासाठी क्वेश्चन 6B फर्स्ट मध्ये विचारला जाईल आणि त्यासाठी मार्किंग स्कीम अशी आहे. पहिला आहे टायटल, बिगिनिंग, योग्य टायटल द्या. सुरुवात योग्य असेल तर मार्क्स 1. फॉर व्होकॅब्युलरी अँड ग्रामर 1 मार्क. ॲप्रोप्रिएट पॉइंट्स, योग्य असे मुद्दे किंवा त्यातून काही मेसेज असेल, तो मेसेज दिला असेल तर त्यासाठी आहे 2 मार्क्स. आणि आहे कन्क्लुजन, समारोप, त्या न्यूज आयटमचा समारोप जो आहे त्यासाठी आहेत मार्क्स. टोटल मार्क्स आर 5 मार्क्स. लेट्स सी डिटेल्स. आता आपण थोडंसं सविस्तर या टॉपिककडे पाहूया. हेडलाईन
हेडलाईन विद्यार्थी मित्रांनो लिहित असताना ही हेडलाईन आपण बोल्ड टाइप मध्ये लिहायची. आता मी थोडंसं पुसतोय. म्हणजेच आपण जेव्हा हेडलाईन मध्ये लिहितो त्यावेळेला हेडलाईन ही ठळक अक्षरात असावी. म्हणजे थोडक्यात काय तर आपलं एखादा न्यूज आयटम असेल तर ही न्यूज लिहित असताना काय पाहिजे तर याच्यामध्ये जी हेडलाईन आहे ती हेडलाईन आपली बोल्ड टाइप मध्ये पाहिजे. म्हणजेच सेंटरला आणि बोल्ड टाइप मध्ये त्याला आपण दुसरं टायटल देखील म्हणतो. आणि मोस्टली टायटल पॅसिव्ह वाक्यरचनेमध्ये पाहिजे आणि त्याच्यासाठी मार्क्स अर्धा काउंट केला जातो. म्हणजेच हेडलाईन टॉपला बोल्ड म्हणजे ठळक अक्षरात ती प्रत्येकाला कॅपिटल पाहिजे असं नाहीये. जसं न्यूज रिपोर्ट लिहिलेलं आहे ठळक अक्षरामध्ये रेग्युलर अक्षरांच्या पेक्षा ही अक्षर थोडीशी मोठी असावी आणि ती न्यूजच्या सेंटरला वरती लिहिलेली असावी आणि त्याची रचना पॅसिव्ह असावी. सेकंड बायलाईन त्यामध्ये काय असावी प्लेस टाइम आणि रिपोर्टर. म्हणजे आपण पत्रकार आहोत आपण माहिती पुरवतोय अशा वेळेला आपल्याला प्लेस लिहिणं गरजेचं आहे. सांगली कोल्हापूर किंवा एखादं खेड असेल गाव असेल तर ते ठिकाणाचं नाव असणं गरजेचं आहे. टाइम किंवा डेट म्हणतो आपण त्याला तर ती कोणत्या दिवशी आणि कदा आपण त्याला म्हणतो वीक म्हणजे एखादा वार आहे बुधवार किंवा तारीख असेल. फॉर एक्झाम्पल आजची तारीख जर लिहिली 30 डिसेंबर 30 डिसेंबर असं जर लिहिलं चालतंय आणि ती न्यूज कोणाकडून उपलब्ध झाली. फॉर एक्झाम्पल त्या रिपोर्टरचं नाव लिहिलं तर चालेल. फक्त आवर रिपोर्टर देखील चालते कंसामध्ये घातलं तरी. म्हणजे या ठिकाणी प्लेस लिहिता तुम्ही प्लेस नंतर डेट लिहिली आणि त्यानंतर न्यूज रिपोर्टर आहे त्याचं नाव लिहा. आवर करस्पॉन्डंट असं देखील चालतंय. रिपोर्टर म्हटलं तरी चालतंय. त्या रिपोर्टरचं नाव कंसात लिहिलं तरी चालतंय. किंवा PTI प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया असं दिलं तरी चालतंय. म्हणजे हे काल्पनिक असावं अशा पद्धतीनं एवढं लिहिला तुम्हाला हाफ मार्क्स क्रेडिट होतं. त्यानंतर लीड लाईन. लीड लाईन जेव्हा आपण न्यूज लिहायला सुरू करतो तेव्हा जी पहिली ठळक अक्षर असतात वर्तमानपत्रामध्ये ठळक अक्षर असतात थोडीशी बोल्ड मध्ये असतात त्या लीड लाईन म्हणून काय उद्देश असावा तर फेअर इट हॅपन ती घटना कुठे घडली इट्स इफेक्ट त्याचा परिणाम आणि ती केव्हा आणि कुठे घडली आणि त्याचे परिणाम काय काय. म्हणजेच समजा एखादा ऍक्सिडेंट झाला असेल तो ऍक्सिडेंट कोणत्या रोडवरती घडलेला आहे आणि त्या ऍक्सिडेंटमुळे किती मरण पावले किती जखमी झाले किंवा एखादी आपल्या शाळेमध्ये घटना घडलेली आहे. समजा एखाद्या वेळेस आपण 26 जानेवारी सेलिब्रेट केलं ती न्यूज द्यायला लागली आपल्याला स्टार्ट त्याचा करताना ती घटना कुठं आणि केव्हा घडली आणि कशा संदर्भात होती ते आपल्याला तिथं लिहावं लागेल. त्यानंतर फोर्थ आहे फॅक्ट्स. त्या न्यूज आयटम मध्ये काही फॅक्ट्स लिहिणं गरजेचं आहे. ऍक्च्युली काय घडलं बिफोर अँड आफ्टर. समजा एखादा ऍक्सिडेंट आहे तो ऍक्सिडेंट घडलाय त्याच्या पूर्वी म्हणजे समजा ट्रक अँड बस ऍक्सिडेंट आहे. समजा द ट्रक वॉज कमिंग फ्रॉम and going to and the bus is coming from and going to and they collide at the corner एकमेकांवरती आदळले. मग त्यामध्ये देता येईल तुम्हाला पॅसेंजर्स कोण किती त्याच्यामध्ये जखमी झाले आणि डिटेल्स म्हणतो आपण त्याला. म्हणजे ऍक्च्युअली फॅक्ट काय घडलेली आहे ती त्याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे डिस्क्रिप्शन ऑफ द न्यूज त्या न्यूजचं सगळं वर्णन आपल्याला त्यामध्ये लिहावं लागेल. म्हणजे सगळे बारकावे गाडीचा नंबर लिहावा लागेल त्यात ड्रायव्हर त्यांना अरेस्ट केलं का आणि चूक कोणाची होती कशामुळे इन्सिडेंट घडला
या सगळ्या गोष्टी त्यामध्ये लिहायला लागतील. समजा तुमच्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये एखादी घटना घडली आहे किंवा एखादा कार्यक्रम घेतलेला आहे त्याचा देखील न्यूज रिपोर्ट आपण लिहू शकतो. तर त्यामध्ये देखील अगदी बिगिनिंग झाल्यानंतर ऍक्च्युली त्या दिवशी कार्यक्रम कसा झाला, कोण कोण बोललं, चीफ गेस्ट बोलले का, टीचर्स बोलले का, स्टुडंट्स पार्टिसिपंट होता का, किती स्टुडंट पार्टिसिपंट झाले, कुठे कॉम्पिटिशन होते का त्या दिवशी, त्यामध्ये प्राइजेस डिस्ट्रीब्युशन झालं का, ते कोणाच्या हस्ते झालं, मेन स्पीच कोणी दिलं, त्या सगळ्या गोष्टी त्या न्यूजच्या बॉडी ऑफ द न्यूज मध्ये म्हणजेच जी फॅक्ट्स लिहिणार आहे त्या फॅक्ट्स मध्ये लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे मायनर डिस्क्रिप्शन जे आहे ते मायनर डिस्क्रिप्शन त्यामध्ये यायला पाहिजे. एवढंच लक्षात ठेवायचं की पालघाड लावायचं नाही. आपले न्यूज रिपोर्ट जे आहे ते शॉर्ट बट स्वीट पाहिजे. म्हणजे अगदी शॉर्ट मध्ये ते लिहिलं पाहिजे. म्हणजेच सगळ्या घटना सविस्तर मांडत आपण त्या लिहिल्या पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तो कन्क्लुजन. कन्क्लुजन म्हणजे समारोप करायचा. अशा प्रकारे शेवटी डॉट डॉट यांनी आभार मानलं. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं. मी इन्सिडेंट सांगतोय काही घडले असतील तर. आणि कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर आपल्या एखाद्या प्रार्थनेनं शेवट झाला असेल कार्यक्रमाचा तर ते लिहावं लागेल. अशा प्रकारे कन्क्लुजन करत असताना त्या घटना समजा घडलेली आहे त्या घटनेचा तपास तुम्ही लावा. कोण करत आहे पुढे तपास, शेवटी काय झालं हे आपल्याला कन्क्लुजन मध्ये लिहिणं गरजेचं आहे. तर हे न्यूज रिपोर्ट जो आहे तो न्यूज रिपोर्ट आपल्याला 6B फर्स्ट मध्ये विचारला जाईल. ऑप्शन साठी असेल तो 5 मार्क्स साठी आपल्याला परीक्षेला विचारणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला न्यूज आयटम हा प्रश्न अगदी कमी शब्दामध्ये जास्त मार्क्स आपल्याला कमी शब्द लिहून जास्त मार्क्स आपल्याला तो देऊन जाण्यासारखा प्रश्न आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. ह्या 4-5 स्टेप नुसार जर तुम्ही गेला तर तुम्हाला मार्क्स पण भरपूर मिळतील. त्याच्यामध्ये ग्रामॅटिकली करेक्टनेस पाहिजे त्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे तुम्ही या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून हा प्रश्न अटेम्प्ट करायला हरकत नाही. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता एक न्यूज रिपोर्टचा नमुना बघणार आहोत. नाउ वी आर गोइंग टू स्टडी वन एक्झाम्पल ऑफ न्यूज रिपोर्ट. बघा, हेडलाईन टायगर अटॅक्स 8-year-old ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. म्हणजे एका वाघानं 8 वर्षाच्या बालकावर हल्ला केला. बघा, इंट्रो और त्याला लीड असं म्हणतात. वेन्सडे 2 सप्टेंबर आपण ज्या दिवशी पेपर लिहितात त्या दिवशीची तारीख लिहायला हरकत नाही. प्लेस आहे मुंबई आणि PTI म्हणजेच प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हे वृत्तसंस्थेचं नाव आहे. किंवा वर करस्पॉन्डंट चालतंय किंवा रिपोर्टर चालतंय किंवा व्यक्तीचं नाव देखील लिहिलं तरी चालतंय. म्हणजे सोर्स लिहायचं आहे. आता फर्स्ट पॅराग्राफ इंट्रोडक्टरी पॅराग्राफमध्ये काय सांगितलं बघा. अ 8-year-old बॉय वॉज अटॅक्ड अँड किल्ड बाय अ टायगर ऑन ट्यूसडे इव्हिनिंग. बघा, स्टार्ट केलेलं आहे. नियर रेल्वे स्टेशन ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. हा झाला इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ. सोर्सेस सेड दॅट म्हणजे बातमीदाराकडून असं समजलं की द इन्सिडंट टूक प्लेस अराउंड 6 PM म्हणजे संध्याकाळी 6ची वेळ होती, वेळ घातलेली आहे. फेन नंदेश मोरे कम्ड इन द पार्क with his family. While taking photos with his family, he was attacked by the tiger. He was grabbed and taken away a few meters from his family. When people cried out loudly, the tiger ran away from there. He was unconscious. तो बेशुद्ध होता. There were many injuries on his neck. Then he was taken to nearest hospital, but he was declared dead. पण तो मृत आढळला. पुढं सांगितलंय तर राकेश शर्मा द फॉरेस्ट ऑफिसर ऑर्डर्ड टू इन्क्वायर अबाउट दिस इन्सिडेंट. ही सेड द बॉय वॉज badly injured and died at the spot. Now we are going to see example number 2.
विद्यार्थी मित्रांनो, हे दुसरे एक्झाम्पल पहा. हेवी रेनफॉल डिस्टर्ब्स द नॉर्मल लाईफ इन मराठवाडा. बघा, दिस इज द हेडलाईन बाय आवर स्टाफ रिपोर्टर. हे रिपोर्टरचं नाव झालं किंवा रिपोर्टर म्हणून असं घातलं आपण. त्यानंतर प्लेस मराठवाडा, डेट आहे ऑगस्ट 10. इट हॅज रेनड हेवीली फॉर 14 hours थ्रूआउट मराठवाडा yesterday. In the last 14 hours, this area received a total rainfall of 100 mm. Due to heavy rain, normal life is totally disturbed. This torrential rain with strong winds has claimed 7 lives. Due to heavy rain, most of the main roads were completely flooded. In many areas, the electric poles have fallen down. 7 people died due to lightning and house collapsed. The crops are badly damaged. अशा पद्धतीनं आपल्याला सिक्वेन्स ठेवायचा आहे आणि हे रिपोर्ट न्यूज रिपोर्ट बनवायची आहे. याच्यामध्ये आपल्या मनाची वाक्य वगैरे काय घालायची नाही, त्या न्यूजशी रिलेटेडच वाक्य असावीत आणि मोस्टली पॅसिव्ह व्हॉइस आणि पास्ट टेन्सचा वापर केलेला इथं दिसून येतो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.